कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं एजेंटच्या घरी साखरपुड्याची तयारी सुरू होते. तू अजून कामच करतोयस? तो आई माहिती आहे साखरपुडा आहे. मग हे काम पण इम्पॉर्टंट आहे. हे संपून तयार होतो. आणि लक्ष्मी सरस्वती मात्र लीलाच्या घरी आल्यात. दोघी लीलाला साड्या पाहण्याच्या निमित्ताने गोंधळून टाकतात आणि संधी साधून अंतराची अंगठी लांबवतात. लक्ष्मी आणि सरस्वती अंगठी चोरल्यामुळे खुश आहेत आणि ह्याच वेळी दुर्गा त्यांना बोलताना हटकते. काय चाललंय तुम्हा दोघींचं? आणि लक्ष्मीच्या हातून रिंग पडते. पडलेली रिंग पोहोचते थेट देवघरात. एजंटचं लीलाकडे अंगठीसाठी चौकशी करणं अजूनही चालूच आहे. अंगठी अगं तू एवढी काय घाबरलीस? बोल ना. एजेंटनी दिलेली अंगठी हात नाहीये. हॅलो. आणि अंगठी कुठे आहे? अहो दाखवते ना. ते तिथे पोचले की मग अंगठी दाखवते. कालिंदीने मारलेली थाप लीलाला महागात पडेल का? नक्की काय होईल साखरपुड्याच्या वेळी? पाहूया पुढे. अहो ते एजंटसाठी ड्रेस घेतले होते आपण, ते आणलेत ना? हो ड्रेस आणलाय, पण आता पण काही नको. हे बघा आधीच उशीर झाला आपल्याला. हा चला, सगळे वाट बघत असतील. चला चला. मावशी आपण नको जायला आत. काय झालं? मावशी आई, आत गेल्यावर अंकल मला अंगठीबद्दल नक्की विचारतील. मग जर त्यांना कळलं ना ती सापडतच नाहीये, ते मला सोडणार नाही. हे बघ, आता जे काही घडलंय त्याला तोंड देण्या वाचून आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये, कळलं का? चेहरा हसरा ठेव, होईल सगळं ठीक. चल. मावशी, तू आज जाऊन काय सांगणार आहेस? तू सांगणार आहेस का की अंगठी हरवली आहे ते? आता मी कधी म्हणाले की मी सांगणार आहे म्हणून? म्हणजे अंगठी हरवली आहे हे लपवणार आहोत का आपण त्यांच्यापासून? मी असं म्हणाले का की एजंट पासून मी काही लपवणार आहे? तू सांगणार नाही, लपवणार सुद्धा नाही. मग कालिंदी तू काय करणार आहेस? हे बघ, मला तरी असं वाटतं की आपण त्याला सत्य काय ते सांगूया. अंगठी हरवली हे सांगूया त्यांना. अगं त्यांना सांगितलं नाही म्हणजे त्यांची फसवणूक केल्यासारखं होईल ना. हे बघा, हे लग्न आणि आपली लाज हे दोन्ही टिकवणं आता माझी जबाबदारी. मी आज जे काही म्हणेन तुम्ही तिघं त्याला कृपा करून हो म्हणणार आहात. अगं माझी एवढीच विनंती आहे, माझा ऐका. लीला, मी आहे, सगळं नीट होईल. अहो ते तपणबिण काही नको, ते कपड्यांची बॅग घ्या. चला चल लीला, रेव चल. चला चला. किशोर जागीरदार, ते दुबईच्या उंटावरनं शेळ्या करण्याचं काम बंद करा आता. काय कळलं? काल तुमच्या त्या धाकट्या भावानं अपमान केला आणि आता काकानी. आपण जे काही करतोय ना त्याच्यात मी एकटा नाहीये, हे लक्षात ठेवा. ज्या लोकांची स्वप्न मोठी असतात ना, त्यांनी अशा छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास करून घ्यायचा नसतो साळुंके. मला एक सांगा, कुठे आहात तुम्ही? ठीक आहे, तुमच्याच घरात आहे. साखरपुड्याची गडबड चालू आहे. हां, तुमच्या सौंची लगबग चालू आहे बघा इकडं. अहो मग साखरपुड्याचा एवढा सुंदर माहोल असताना मन प्रसन्न ठेवायचं. सगळं व्यवस्थित होणार आहे. ओके, तशीच अपेक्षा ठेवूया. हिला छान पत्नी मिळाली आहे, तशी मला छान लीला मिळणार आहे.
तुम्ही जी लिस्ट दिली त्याप्रमाणे सगळ्या वस्तू आणलेल्या आहेत. तुम्ही परत एकदा चेक करा. काही हवं असेल तर आम्हाला सांगा. येते लक्षात? हो ठीक आहे, मी चेक करून बघ. हो करा. काय विश्वरूप, कुठवर आली आहे तयारी? सांगा मला, काय करताय? आम्ही सगळे एंगेजमेंटच्या कामात एंगेज आहोत. नीलासाठी गाडी पाठवली का? हो आजी, तुम्ही काळजी नका करू. काळजी नाही ग, अशी मनात हुरहुर लागलेली आहे. या दिवसाची कित्येक वर्ष वाट पाहत होते मी. लक्ष्मी वहिनी, त्या लीलाच्या घरचे आता येताना कार नाही येणार आहेत, पण जाताना चालत घरी जाणार आहेत. आता तरी त्या लीलाला समजेल की माणसाने त्याच्या लायकीपेक्षा मोठी स्वप्न बघू नयेत. हा, बाय द वे, आपल्या भावी सासूबाई कुठे आहेत? श्वेता कुठे आहे? ती आवरत असेल. ती एजंटना ओळखते. ती परफेक्ट वेळेत येईल. श्वेता, एकदा का तुझं एजंटशी लग्न झालं की आपली सगळी स्वप्न पूर्ण होतील. श्वेता बेटा, तुझ्या बरोबर आम्हीही श्रीमंत होणार. आणि श्वेता, एक गोष्ट लक्षात ठेव हं, त्या घरात तू सासू म्हणून जातीयेस. त्या तिघींच्या तालावर नाचायची काही गरज नाहीये. हं, ते शक्य नाही आई. कसं आहे, मी तिकडे जातीये त्या तिघींना माझ्या तालावर नाचवायला. आणि लक्ष्मीताईचं म्हणशील तर आत्ता मला तिचं ऐकावं लागतंय, कारण तिच्यामुळे मला त्या घरात एंट्री मिळतीये. हो ना? एनिवे, तुमचं झालंय का आवरून आता? चला मग लवकर, कसली वाट बघतोय आपण? आहे चल लवकर. चला चल बेटा, चल. नमस्कार. नमस्कार. नवरी मुलगी आली. लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती, या. नवरी मुलगी आली. दुर्गा, तुमच्या होणाऱ्या सासूचं स्वागत करा. हिची जागा या घरात नाही, घराबाहेर आहे. मग हिचं स्वागत का करायचं? तू कितीही आनंदात घरात आलीस तरी थोड्याच वेळात तुझी या घरातून हकलपट्टी होणार आहे. हे सगळं मी फक्त आणि फक्त एजंटच्या शब्दाखातर करतेय. पण म्हणून मी हिला माझी सासू म्हणून स्वीकारायचं? ईशा, चला या आत या. लीला, चल. या या ना, या. लीला, माझी रिंग कुठे आहे? माझा जीव आहे ही अंगठी. हिला प्लीज जपून ठेव. ही हरवली ना तर मी माझा जीव पण हरवून बसेन. बघितलंस, आल्या आल्या हाक मारली त्यांनी. एजे, तुम्ही हिचीच वाट बघत होतात ना? पण आता काय, लीला तुमचीच होणार आहे.
मग काय बोला मनसोक्त नंतर हवं तेवढं. खरंय, तू हिच्याशी लग्नानंतर बोलायचं. आधी मला माझ्या सुनेसोबत बोलू दे. खूप सुंदर दिसतेस, साक्षात महालक्ष्मी. लीला, सासूबाईंच्या पाया पड, त्यांचा आशीर्वाद घे. अखंड सौभाग्यवती भव. लीला, हे आपल्याला निघायला हवं ना, म्हणजे ती मुहूर्ताची वेळ टळून जाईल नाहीतर. गुरुजी? हो हो, गुरुजी आले, सगळी तयारी झाली. आम्ही तर तुमची वाटच बघत होतो. चला ना, या. हो हा, चला चल, या या या. तेव्हा ना ती मुलगी त्यांच्या घरातून बाहेर गेली सुद्धा असेल. येस, आपण तिथे पोहोचेपर्यंत ना लीलाला हाकलून दिलं असेल. सगळं सामान नीट उतरवलं ना रे? हो शेठ. हा, मिस्टर परफेक्ट साखरपुडा आहे बाबा, सगळं परफेक्ट व्हायला पाहिजे. हा चला पाटापाट उतरवा, हात चालवा जरा. हा या चला, तयारी सुरू करूया गुरुजी. हा चला 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 चला. मावशी आई, अगं आता तरी तू खरं सांगणार आहेस का? किती वेळा मला तेच तेच प्रश्न विचारतेस. हे बघ सोन्या, कधीतरी काहीतरी चांगलं घडावं असं वाटत असेल ना, तर हे असं खोटं बोलावं लागतं. कालिंदी, ह्या सगळ्या गोष्टी किती वेळ लपवून ठेवणार आहेस तू? एजेना कळल्यानंतर ते शांत बसतील असं वाटतंय का तुला? नाही कळणार. तुम्ही नका ना मला प्रश्न विचारू. काय ठरलं होतं आपलं बाहेर? मी जे म्हणेन त्याला तुम्ही हो म्हणणार. ठरलं होतं ना. ऐका ना, एजंटसाठी कपडे आणलेत ना आपण. हां, ते ठेवा ताटात, नंतर गडबड नको. ठेवा ठेवा, जा जा जा. हे सोन्या, होईल सगळं ठीक. मी आहे ना. चेहरा हसरा ठेव. छान देऊ, चेहरा हसरा ठेव. होईल सगळं, मी आहे. साखरपुड्यात नवऱ्या मुलाला मुलीकडच्यांनी आहेर करायचा असतो. हे कपडे मी एजंटसाठी आणलेत, त्याचा आहेर करा. आम्ही पण एजंटसाठी कपडे आणलेत. हे बघा, हे जास्त शोभून दिसेल त्यांना. दुर्गाबाईनी हे कपडे रस्त्यावरून घेतलेले वाटतात ना? नाहीतर काय, एजंट सारखा करोडपती हे असले कपडे घालणारे. बघा, आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे. तुम्हाला तुमची ऐपत माहीत असती तर तुम्ही इथपर्यंत याची हिंमतच केली नसती. खरं तर कपडे हे आपली लाज वाचवण्यासाठी असतात, आणि या तर कपड्यांवरच मोहित्यांची लाज काढतायत. तुम्ही माझ्या आमच्या घराण्याच्या प्रतिष्ठेची काळजी आहे. याच कपड्यांचा आहेर करायचा. एजे आले. मिस्टर
हे घ्या. काय चाललंय इथे? जे साखरपुड्याचा मुहूर्त जवळ येतोय ना, त्यामुळे पूजेसाठी अंगठी मागत होतो आम्ही. हो, अंगठी मागतोय. अंगठी कुठे लीला? ते अंगठी मी बॉक्स मध्येच ठेवली होती. अंगठी माझ्याकडे. सरू, अंगठी नाही. काय? तिच्याकडे कशी गेली? म्हणजे आपला प्लॅन फसला. मला माहित होता. लीला ही अंगठी अगदी जपून सांभाळून ठेवे, है ना? दुर्गा, आता तुम्हा तिघींची खात्री पटली ना? लीला या घरची जबाबदारी पण अगदी व्यवस्थितपणे उचलू शकेल? हो ना. आमची लीला आहेच जबाबदार. साखरपुड्याची विधी सुरू करा आणि अंगठी ट्रेमध्ये ठेवा. हो. बॉक्स उघडून ट्रेमध्ये ठेवा. Stop it. लीला, तुला दिलेली अंगठी ही नाहीये.
ही अंगठी खोटी आहे. अहो असं काय करताय? ही काय? हीच अंगठी आहे. नाही, ही माझ्या अंतराची अंगठी नाहीये. खरी अंगठी कुठे आहे लीला? खरी अंगठी कुठे आहे?